वर्क आणि एनर्जी या चॅप्टरमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। याच्यामध्ये आपण सर्व काही गोष्टी शिकणार आहोत आणि एकाच व्हिडिओमध्ये सर्वच्या सर्व गोष्टी कव्हर करणार आहोत। तर वर्क आणि एनर्जी ह्या दोन गोष्टी आपल्याला म्हणजे लहानपणापासून मोठ्या होतपर्यंत पुष्कळदा आपल्या म्हणजे व्यवहारात येतात, कन्व्हर्सेशनमध्ये येतात। तर ह्याच गोष्टींना आपण प्रॅक्टिस करणार आहोत, ह्याच गोष्टींना शिकणार आहोत की वर्क कसा काढायचा, एनर्जी काय काढायचं, त्यांचे टाइप्स काय असतात आणि यांना आपण कसे कन्वर्ट करू शकतो। आपण पॉवरबद्दलही शिकणार आहोत। तर आपण प्रत्यक्षात यांच्या डेफिनेशनपासून जाणार आणि काही थिअरॉटिकल गोष्टी आहेत, काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, त्या आपण कन्सिडर करू या व्हिडिओमध्ये। तर पहा, फर्स्टली जर एखाद्या ऑब्जेक्टवर मी फोर्स लावत आहे आणि जर तो ऑब्जेक्ट मूव्ह नाही करत आहे तर मी त्याच्यावर काम झाला असा म्हणणार नाही। त्याची जर मूवमेंट झाली नाही किती काही फोर्स लावून तर मी काय म्हणणार नाही, त्याचा वर्क झाला नाही। बट जर मी ऑब्जेक्टवर काय करत आहे, काही फोर्स लावत आहे आणि हा ऑब्जेक्ट जो आहे तो आपली मूवमेंट करत आहे काहीतरी, तर मी काय म्हणणार, वर्क झाला। तर वर्क झाला आपण केव्हा म्हणू शकतो, जेव्हा आपण काय करणार, एखाद्या ऑब्जेक्टवर फोर्स लावणार आणि ह्या ऑब्जेक्टवर फोर्स लावल्यामुळे ह्या ऑब्जेक्टची काय होणार, मूवमेंट होणार। या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते किंवा दुसऱ्या ठिकाणावरून या ठिकाणी येऊ शकते, कशा प्रकारे येऊ शकते। तर मी काय म्हणणार, डिस्प्लेसमेंट ऑफ अ ऑब्जेक्ट, द वर्क इज डन व्हेन फोर्स अप्लाइड कॉजेस डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट। वर्क डन झाला केव्हा म्हणू शकतो आपण, जेव्हा ऑब्जेक्ट काय करणार, डिस्प्लेस करणार, जेव्हा पण आपण फोर्स लावणार तेव्हा। आता हा जो वर्क आहे तो एकाच प्रकारे होत नाही तर तीन प्रकारे होते। एक तर पॉझिटिव्ह वर्क, निगेटिव्ह वर्क आणि झिरो वर्क। पहा, जर मी या डायरेक्शनने फोर्स लावत आहे आणि ऑब्जेक्ट पण याच डायरेक्शनला जात आहे, जसा मी या पेनाला असा मारला आणि हा पेन त्या साईडला पडला, म्हणजे माझ्या डायरेक्शन कोणती आहे फोर्स लावण्याची, ही डायरेक्शन, आणि मी फोर्स याच डायरेक्शनला लावत आहे आणि माझा डिस्प्लेसमेंट पण याच डायरेक्शनने होत आहे। तर जर डिस्प्लेसमेंट आणि फोर्स या सेम राहिला तर मी काय म्हणणार, पॉझिटिव्ह वर्क डन। पॉझिटिव्ह वर्क डन, कोणता वर्क डन, पॉझिटिव्ह वर्क डन। जर मी फोर्स या डायरेक्शनला लावत आहे, पहा मी फोर्स या डायरेक्शनला लावत आहे, ठीक आहे, या पेनवर या डायरेक्शनने मी फोर्स लावत आहे। बट हा जो टीप आहे तो कोणत्या डायरेक्शनला येत आहे, या फोर्सची डायरेक्शन ही, डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही, म्हणजे मी ज्या डायरेक्शनने फोर्स लावत आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनने काय होत आहे, वर्क डन होत आहे। याचा अर्थ हा जो वर्क डन राहणार तो निगेटिव्ह वर्क डन राहणार। कोणता वर्क डन, निगेटिव्ह, म्हणजे तुम्ही काम करण्यासाठी पैसे देत आहात पण काम काय होत आहे, अपोजिट डायरेक्शनने होत आहे, ठीक आहे। तर तुम्ही काय म्हणणार, हा काम काय झाला, निगेटिव्ह वर्क डन झाला। कोणता वर्क डन झाला, निगेटिव्ह। सपोज करा एक पॉलिटिशियन आहे, त्याने पुष्कळ सारे पैसे खर्च केले, त्याच्या विरोधी जिंकून येत आहे, तर काय होणार, हा वर्क डन जो राहणार तो निगेटिव्ह वर्क डन राहणार। म्हणजे हा एक्झाम्पल आहे, हा वर्क डनचा भाग नाही आहे, ठीक आहे, बट आपण एक्झाम्पलसाठी कन्सिडर करू शकतो। आता पहा, तशाच प्रकारे जर आपण काय करत आहोत, एखाद्या गोष्टीवर फोर्स लावत आहोत, जर फोर्स लावला आणि ऑब्जेक्टची मूवमेंट झालीच नाही, जर हा ऑब्जेक्ट जिथच्या तिथेच राहिला तर फोर्स लावूनही आपला काही वर्क डन होणार का, नाही। जेव्हा पण फक्त डिस्प्लेसमेंट होणार तेव्हाच आपण काय म्हणणार, वर्क डन झाला असे म्हणणार। फोर्स लावल्यावर जेव्हा डिस्प्लेसमेंट होते तेव्हाच आपण काय म्हणणार, वर्क डन झाला म्हणून। जर इथं माझ्यासमोर दीवार आहे आणि मी तिला ढकलत आहे, तर जर ती ढकलली गेली नाही आणि मी फोर्सच अप्लाय करत आहे तर वर्क डन झाला म्हणून काय, नाही। तर म्हणून आपण काय केला, वर्क डनची डेफिनेशन अशी लिहिला की जेव्हा आपण फोर्स लावतो आणि त्याच्यामुळे डिस्प्लेसमेंट होणार तर अशा गोष्टीला आपण काय म्हणतो की वर्क डन झाला म्हणून। आता याच्यामध्ये आपल्याला आणखी एक गोष्ट बघायची आहे की याचे एक्झाम्पल कसे सोडवायचे म्हणून। तर फर्स्टली, इफ एनी ऑब्जेक्ट कॅरीज 2 मीटर ऑफ डिस्प्लेसमेंट, एखादा ऑब्जेक्ट 2 मीटर डिस्प्लेसमेंट करत आहे आणि त्याच्यासाठी मला जो फोर्स लावायला लागत आहे, बाय अप्लाइड 9 मीटर ऑफ फोर्स, किती फोर्स अप्लाय करत आहे मी, 9 मीटर इतका फोर्स अप्लाय करत आहे। तर 9 न्यूटन इतका फोर्स अप्लाय करत आहे, त्याच्यामुळे 2 मीटर इतका डिस्प्लेसमेंट होत आहे। तर मी काय करणार, फोर्सच्या ठिकाणी 9 पुट करणार, डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी 2 पुट करणार आणि मला माझा वर्क सापडणार, तोच म्हणजे 18। याच्यासाठी मी जो फॉर्म्युला यूज केला तो आहे वर्क इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, ठीक आहे। तर इतक्या गोष्टी झाल्या असतील म्हणजे वर्कचा पूर्ण टॉपिक कव्हर झाला आपला असं समजू। आणि याला वर्कला आपण फायनली मोजतो कशामध्ये, जसं आपण लेंथला मीटरमध्ये मोजतो तसाच वर्कला न्यूटन मीटरमध्ये मोजणार। फोर्सचा युनिट काय होता, न्यूटन, आणि डिस्प्लेसमेंटचा युनिट काय, मीटर। पण प्रत्येक वेळी न्यूटन मीटर म्हणण्यापेक्षा आपण याला एक युनिट देतो, तो म्हणजे जूल। तर न्यूटन मीटर म्हणजेच काय, जूल। तर आपण जेव्हा आपण वर्कला गिनणार तेव्हा कशामध्ये गिनणार, जूलमध्ये। आता पहा,
जर SI युनिट आपल्याला मोजायचे आहे तर वर्कच्या काय मिळणार आपल्याला जूल मिळणार. तशाच प्रकारे एनर्जीचा पण जो SI युनिट राहते तो पण जूलच राहते. का बरं? कारण की एनर्जी नथिंग बट कॅपॅसिटी टू डू वर्क. जितकी कॅपॅसिटी राहणार तितकाच तर वर्क परफॉर्म होणार ना. म्हणजे एनर्जी आणि वर्क डन इतका हा का राहणार सारखा राहणार. बट आता एखादा फोर्स लागल्यावर काय होते वर्क डन होते. बट इथं काय होणार फोर्स लागण्याच्या अगोदरचा भाग आहे. तर कॅपॅसिटी फोर्स लागण्याच्या अगोदरचा भाग आणि तो जर फोर्स लागला त्याच्यानंतर जो वर्क जो एक्सपेरिमेंट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणतो वर्क. तर अगोदर त्याला काय म्हणतो कॅपॅसिटी आणि नंतर काय म्हणतो त्याला वर्क डन. आता पहा तर म्हणजेच वर्क एनर्जीची डेफिनेशन आपण काय म्हणू शकतो ही एक कॅपॅसिटी आहे ज्याच्याने काय होणार वर्क डन परफॉर्म होणार. और कॅपॅसिटी टू डू वर्क पण म्हणू शकता. तर कॅपॅसिटी टू परफॉर्म वर्क और कॅपॅसिटी टू डू वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. एनर्जी म्हणजेच काय एक कॅपॅसिटी जे काय करते वर्क परफॉर्म करते. आता एनर्जी आणि वर्क हे काय राहतात सारखे राहतात ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर यांच्या युनिट सारखा राहते हा पण माहिती आहे. आता कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी हे दोन्ही काय आहेत एनर्जीचे टाईप आहेत. म्हणजे एनर्जीचे दोन टाईप एक कायनेटिक एनर्जी दुसरी पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी काय पोटेन्शियल एनर्जी काय तर पहा दोन कॅपॅसिटी राहणार ठीक आहे ऑब्जेक्टचे. जर ऑब्जेक्ट मुवमेंट करत आहे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात आहे तर ही मुवमेंट होत असताना जी याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होती त्या एनर्जीस आपण कायनेटिक एनर्जी असे म्हणतो. यालाच आपण अशा प्रकारे लिहू शकतो द स्टोर्ड एनर्जी ड्युरिंग द ऑब्जेक्ट इज इन मोशन. जेव्हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये होता तेव्हा जी एनर्जी स्टोअर होती त्या एनर्जीस आपण कायनेटिक एनर्जी असे म्हणतो. त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी काय द स्टोर्ड एनर्जी ड्युरिंग ऑब्जेक्ट इन मोशन. अशी एनर्जी जी अशी कॅपॅसिटी किंवा अशी एनर्जी जी केव्हा होती जेव्हा ऑब्जेक्ट रेस्टमध्ये होता. आता हा ऑब्जेक्ट हलत आहे का नाही. तर जेव्हा तो ऑब्जेक्ट हलत नाही आहे जो मोशनमध्ये नाही आहे तर अशा ऑब्जेक्टमध्ये जी स्टोअर्ड एनर्जी राहणार तिला आपण पोटेन्शियल एनर्जी असे म्हणतो. आता पहा कारण काय आहे याचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे हाफ ऑफ mv². याचा फॉर्म्युला काय आहे हाफ ऑफ mv². हाफ ऑफ mv² म्हणजे मासचा काय मास जो आहे ऑब्जेक्टचा मास आणि त्याची वेलॉसिटी याच्या अर्ध्या भागाला आपण काय म्हणतो कायनेटिक एनर्जी. याच्या अर्ध्या भागाला आपण काय म्हणणार कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीमध्ये काय आली वेलॉसिटी. आता वेलॉसिटी थांबलेल्या ऑब्जेक्टमध्ये राहणार का नाही. तर म्हणून कायनेटिक एनर्जी किती राहते और थांबलेल्या ऑब्जेक्टमध्ये 0 राहणार का नाही. तर जर ऑब्जेक्ट थांबलेला आहे तर त्याच्यामधली वेलॉसिटी किती 0 म्हणूनच कायनेटिक एनर्जी किती 0. तर कायनेटिक एनर्जी फक्त मुवमेंट करत राहणार त्याच ऑब्जेक्टमध्ये राहते. तर पोटेन्शियल एनर्जी ही जी राहते ही काय राहते स्टोर्ड ऑब्जेक्टमध्ये राहते. म्हणजे फक्त ऑब्जेक्ट जर काय राहिला एका ठिकाणावर राहिला तर त्याच्यामध्ये जे एनर्जी स्टोर्ड राहणार त्या एनर्जीला आपण काय म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. आणि याचा फॉर्म्युला काय आहे mgh. आता जेव्हा ऑब्जेक्ट स्टोर्ड एका ठिकाणावर राहणार त्याला ही ग्रॅव्हिटी जी राहणार ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो राहणार तो त्याच्यावर अप्लाय होणार म्हणून आपण काय लिहिला mg. आता हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो राहणार आणि तो वाढणार कशाने त्याच्या हाईटच्या मल्टिपलने. म्हणजे जितका जास्त आपण वर नेत जाऊ तितकाच जास्त जितका जास्त याची हाईट वाढवू तितकाच जास्त याच्यामध्ये काय स्टोअर होणार पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे आता ऑब्जेक्टची पोटेन्शियल एनर्जी कमी आहे आता जास्त आहे का बरं कारण की यांची हाईट काय झाली वाढलेली आहे. म्हणून कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय हाफ ऑफ mv² आणि पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय mgh. आता हा फॉर्म्युला आला कुठनं याचा प्रूफ लागणार आपल्याला. तर आपल्याला 2 प्रूफ चॅप्टरमध्ये दिलेले आहेत ते कव्हर करायचे आहे. पहा पहिला प्रूफ कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू आपल्याला वर्क डन माहिती आहे. तशाच प्रकारे पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू वर्क डन इतका पण माहिती आहे. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी म्हणजेच काय म्हणजे वर्क म्हणजेच काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तशी पोटेन्शियल एनर्जी म्हणजेच काय म्हणजे वर्क म्हणजेच काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हा आपण बघितला होता वर्क डन इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता पहा याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी पाहायच्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे की फोर्सला आपण काय लिहू शकतो मास इंटू ॲसेलरेशन. फोर्सला काय लिहू शकतो मास इंटू ॲसेलरेशन. दोन्ही ठिकाणी आपण लिहत आहोत मास इंटू ॲसेलरेशन. आता पहा जो इंटू डिस्प्लेसमेंट जो डिस्प्लेसमेंट राहणार याच्या केसमध्ये तो काय आहे डिस्प्लेसमेंट ऑब्जेक्ट काय होत आहे वरच्या साईडला मूव्ह होत आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय हाईट आहे. म्हणून आपण काय ठेवतो याच्या ठिकाणी डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी h ठेवतो आणि म्हणूनच पोटेन्शियल एनर्जी इक्वल्स टू mg h इतकी होते. ठीक आहे इतकी गोष्ट समजली. आता इकडे लक्ष द्या. आता आपल्याला माहिती आहे आपण इक्वेशन ऑफ मोशन शिकलेला होता. त्याच्यामध्ये काय शिकलेला होता की जो आपल्याकडे काय राहणार
यस राहणार म्हणजे डिस्प्लेसमेंट राहणार हा UT प्लस AT इतका होतो, AT स्क्वेअर इतका होतो. फर्स्ट सेकंड इक्वेशन ऑफ मोशनमध्ये हा आपण शिकलेला होता. आता जर ऑब्जेक्ट मूव्ह करत आहे तर त्याची इनिशियल वेलोसिटी काही राहणार का? प्रत्येक वेळी 0 राहणार. तर ही इनिशियल वेलोसिटीच्या वेळी काय ठेवणार मी? 0. काय ठेवणार? 0. आता वाचला काय माझ्याकडे? प्लस AT स्क्वेअर म्हणजेच डिस्प्लेसमेंट हा होते AT स्क्वेअर इतका. म्हणून मी काय करणार? डिस्प्लेसमेंटच्या ठिकाणी जो माझ्याकडे डिस्प्लेसमेंट होता त्याच्या ठिकाणी काय ठेवला? AT स्क्वेअर. आणि हा UT म्हणजेच की U ची व्हॅल्यू किती आहे? 0. 0 इंटू T 0. म्हणून हा 0 UT हा इथून हटून गेला आणि हा हटला तर काय राहणार आपल्याकडे? हाफ ऑफ AT स्क्वेअर. आता याला रिअरेंज केला मी आणि हा 1/2 समोर लिहिला. त्याच्यानंतर M A इंटू A काय होणार? A चा स्क्वेअर आणि T चा स्क्वेअर. आता आपल्याला माहिती आहे की वेलॉसिटी ॲक्सेलरेशन म्हणजेच काय होते? ॲक्सेलरेशन इक्वल्स टू वेलॉसिटी अपॉन टाइम. वेलॉसिटी अपॉन टाइम आणि चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजेच काय होणार? AT इक्वल्स टू V होणार. वेलॉसिटी होणार AT इक्वल्स टू V. तर AT इक्वल्स टू V तर म्हणजेच AT इक्वल्स टू V म्हणजे A स्क्वेअर T स्क्वेअर म्हणजेच काय? AT चा स्क्वेअर म्हणजेच हाच काय होते? V चा स्क्वेअर. म्हणून आपण A स्क्वेअर T स्क्वेअरच्या ठिकाणी काय लिहिला? V स्क्वेअर. म्हणजे इतकी गोष्ट तुम्हाला समजली. फक्त आपण काय करत आहोत? फॉर्म्युले पुट करत आहोत आणि आपल्याला प्रूफ मिळत आहे. म्हणजे काही करण्याची गरज नाही. या साईडचा पण झाला आणि हा पण झाला. म्हणजे तुम्हाला ह्या दोन गोष्टी समजल्या की प्रूफ ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी झाली, पोटेन्शियल एनर्जी झाली. आता आपण पॉवरकडे वळू. म्हणजे पॉवर काय? पॉवर म्हणजे माहिती आहे ना? तर पॉवर म्हणजे काय? तर पॉवर म्हणजे आपण पॉवरला गिनतो कसे हे शोधायचे आहे. तर पहा, पॉवर इक्वल्स टू वर्क डन अपॉन टाइम. जर एखादा व्यक्ती एक ऑब्जेक्टला इथपासून इथपर्यंत न्यायला 2 मिनिटं लावते, तोच दुसरा एक व्यक्ती तोच गोष्ट जर 1 मिनिटात करून देत आहे, तर मी काय म्हणणार? दुसरा जो व्यक्ती आहे त्याची पॉवर पहिल्या व्यक्तीच्या पॉवरमध्ये डबल आहे, त्याच्यामध्ये डबल पॉवर आहे असं म्हणू शकतो. म्हणजेच काय? जितका जास्त कमी वेळात कोणती गोष्ट परफॉर्म होते किंवा वर्क डन परफॉर्म होते तर त्याच गोष्टीला आपण काय म्हणतो? त्याच्या पॉवर. म्हणजे जर टाईम कमी लागत आहे कोणती वर्क डन करण्याकरिता त्यालाच मी काय म्हणणार? जास्त पॉवर आहे. म्हणजेच पॉवर म्हणजेच काय? पॉवर इज अ वर्क अपॉन टाइम. एक पर्टिक्युलर वर्क डन करण्याकरिता किती पर्टिक्युलर टाइम लागते त्यालाच आपण काय म्हणतो? वर्क डन. एक वर्क डन पर युनिट टाइम इज अ पॉवर. पॉवर इज अ वर्क डन पर युनिट टाइम असं म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर आता या पॉवरच्या SI युनिट काय आहे? वॅट आहे. काय आहे? वॅट. वॅट म्हणजेच काय? वॅट म्हणजे जूल पर सेकंड. आपण म्हणू शकतो जूल म्हणजे वर्क पर सेकंड पर युनिट टाइम. तर टाइमच्या युनिट काय? तर सेकंड. जूल पर सेकंड म्हणजेच काय? वॅट. आणि आपण पॉवरला कशामध्ये मोजतो? वॅटमध्ये मोजतो. आता आपण म्हणतो की 1 हॉर्स पॉवरची मोटर आहे, 2 हॉर्स पॉवरची मोटर आहे, 3 हॉर्स पॉवरची मोटर आहे. तर ही हॉर्स पॉवर म्हणजेच काय? म्हणजे मोठा एक युनिट झाला. तर हॉर्स पॉवर म्हणजेच काय? जेव्हा 746 वर्क होणार वॅट इतका पॉवर जर जनरेट करू शकते कोणता इंजिन, म्हणजेच तो इंजिन कितीचा आहे? 1 हॉर्स पॉवर. तर 1 हॉर्स पॉवर म्हणजे काहीच नाही तर 746 म्हणजे 746 वॅट इतका आहे. ठीक आहे. आता लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता पहा, जशा प्रकारे एक एनर्जी जे राहते ती स्वतःमध्ये जनरेट होत नाही तर ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. तर असं आहे. तर पॉवर जनरेशनचे युनिट म्हणजे पॉवर प्लांट वगैरे कशासाठी लावले? तर तिथं काय होते? आपण हीट देतो आणि हीट जसं थर्मल पॉवर प्लांट आहे तर त्याच्यामध्ये हीटपासनं एनर्जी तयार करतात, हीटपासनं इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करतात. तशाच प्रकारे जेव्हा आपण गॅस राहते आपल्याकडे तर केमिकल फॉर्ममध्ये गॅस राहते तर केमिकल एनर्जीचं हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. आता माझ्याकडे हा जो लाईट आहे त्याच्यामध्ये पण काय करत आहोत? आपण इलेक्ट्रिकल एनर्जी देत आहोत आणि ते इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट होत आहे लाईट एनर्जीमध्ये. आता ही लाईट जर आपण जास्त केली तर मला काय येणार? पसीना येणार. का बरं? कारण की त्याच्यामध्ये टेम्परेचर वाढणार. टेम्परेचर वाढला याचा अर्थ म्हणजे लाईट एनर्जी कशामध्ये होत आहे? हीट एनर्जीमध्ये. जशा प्रकारे आपल्याकडे सूर्य राहते, सूर्य लाईट एनर्जी टू हीट एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. आता ह्या हीट एनर्जीला आपण सोलर पॅनलवर घेतला की ती एनर्जी आपण इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करू शकतो. तशाच प्रकारे विंड टर्बाईन्स असतात. विंड टर्बाईन्समध्ये काय होते? विंड एनर्जी येते आणि ती इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. तर तशाच प्रकारे हे जे काय आहेत फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणजे डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी का राहू शकते? विंड फॉर्ममध्ये राहू शकते, एनर्जी राहू शकते इलेक्ट्रिकल, हीट,
मेकॅनिकल, केमिकल या सर्व फॉर्ममध्ये काय राहू शकते, एनर्जी राहू शकते. तर एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स आहेत. म्हणजे याचा अर्थ मी काय म्हणत आहे, एनर्जी बनत पण नाही आणि डिस्ट्रॉय पण नाही होत. फक्त ते काय करते, एका फॉर्ममध्ये राहिली की दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होते. तर याच्यावरनंच एक लॉ बनला की एनर्जी काय आहे, कन्झर्व आहे म्हणते. म्हणजे ही संपणार नाही कधीच, फक्त एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये जाणार. तर आता याच्यासाठी जो लॉ आहे त्याला आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणतो. आणि हा पुष्कळ जास्त फेमस लॉ आहे. आणि याचा स्टेटमेंट काय बोलते की एनर्जी नायदर बी क्रिएटेड, एनर्जी कधीच तयार होत नाही. एनर्जी नायदर बी डिस्ट्रॉइड, एनर्जी कधीच संपणार पण नाही. बट इट कॅन चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. तोच लिहिलेला आहे की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. तर एनर्जी तयार पण नाही होणार आणि संपणार पण नाही, पण ती एका फॉर्ममधनं दुसऱ्या फॉर्ममध्ये जाणार. बट एनर्जी संपणार नाही. पण आपला चॅप्टर इथं संपलेला आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वच्या सर्व ह्या गोष्टी जे आहेत त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण पाहूया. याच्यानंतरच्या चॅप्टर म्हणजे हाच नाही, नेक्स्ट चॅप्टर आपण बघूया. बट याचा एक क्विक रिकॉल करून घेऊया की वर्क डन काय असते. जेव्हा पण आपण फोर्स लावणार एका ऑब्जेक्टवर आणि दुसरा जो ऑब्जेक्ट आहे त्याची मुवमेंट होणार, तर आपण त्याला काय म्हणतो, वर्क डन म्हणतो. त्याचा एक एक्झाम्पल दिला ज्याच्यामध्ये आपण फोर्स वर्क डन इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट ठेवला, दोघांच्या व्हॅल्यूज ठेवला. त्याच्यानंतर आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ती जूलमध्ये मिळाली, दोघांच्या फक्त मल्टिप्लिकेशन केला. एनर्जी म्हणजे कॅपॅसिटी टू डू वर्क, इतकं लक्षात ठेवायचं. आणि एनर्जी आणि वर्क डन म्हणजे सारखीच गोष्ट. त्याच्यानंतर यांचे हे जर सारखी गोष्ट आहे तर यांच्या जो युनिट राहणार त्याला पण काय राहणार, जूल. आणि जूल म्हणजेच काय, नथिंग बट न्यूटन मीटर. ठीक आहे. त्याच्यानंतर ही जे आता हे झाले, मग आपण बघितलं होता की वर्क डन जो राहणार तो पॉझिटिव्ह राहणार, निगेटिव्ह राहणार आणि झिरो राहणार. जर डायरेक्शन सेम आहे फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची तर पॉझिटिव्ह, जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन जर अपोजिट आहे तर निगेटिव्ह वर्क डन. तशाच प्रकारे जर ऑब्जेक्ट हललाच नाही, डायरेक्शन आहेच नाही, तर काय, झिरो वर्क डन. आता पहा, एनर्जी जी आहे ती कॅपॅसिटी टू परफॉर्म वर्क इज कॉल्ड ॲज एनर्जी. जर कॅपॅसिटी काय कशाची आहे, एनर्जी वर्क परफॉर्म करण्याची. जर वर्क परफॉर्म करण्याच्या कॅपॅसिटीलाच आपण काय म्हणतो, एनर्जी. आणि एनर्जीचे किती टाईप, दोन टाईप. एक तर कायनेटिक एनर्जी, दुसरी पोटेन्शियल एनर्जी. ही स्टोर्ड कायनेटिक एनर्जी कशामध्ये स्टोर्ड असते, मूव्हिंग ऑब्जेक्टमध्ये. जो पण मोशन परफॉर्म करते त्याच्यामध्ये कायनेटिक एनर्जी राहते. तशाच प्रकारे जर ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असला तर तिच्यामध्ये एनर्जी कोणती राहणार, पोटेन्शियल एनर्जी. आता याच्यामध्ये वेलॉसिटी दिसत आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी राहणार. आता कायनेटिक एनर्जीला आपण काय लिहू शकतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लिहू शकतो. आता म्हणजे कारण की वर्क म्हणजेच काय होते, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती होता की UT प्लस हाफ ऑफ AT स्क्वेअर. बट इनिशियल वेलॉसिटी याच्यामध्ये प्रत्येक वेळी झिरो राहणार, कारण की ऑब्जेक्ट वर राहणार. म्हणजे प्रत्येक वेळी इथे वेलॉसिटी किती राहणार, झिरो राहणार. तर झिरो आहे म्हणून आपण याला हटवला, 0 × 2 कारण की झिरो होते. आता 1/T AT स्क्वेअर इतका वाचला आपल्याकडे. आता आपल्याला माहिती आहे की ॲक्सेलरेशन इकडे जाणार तर मल्टिप्लाय होणार, ॲक्सेलरेशन इंटू ॲक्सेलरेशनच्या स्क्वेअर. तर AT स्क्वेअर म्हणजेच काय होते, AT स्क्वेअर म्हणजेच काय, V स्क्वेअर होते आहे ना. तर म्हणून आपण काय ठेवला, याच्या ठिकाणी V स्क्वेअर ठेवला. त्याच्यानंतर याला आपल्याला माहिती आहे डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, H. तर म्हणून आपण काय ठेवला, फोर्स. या वर्कच्या ठिकाणी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, फोर्स म्हणजेच मास इंटू ॲक्सेलरेशन, आणि S म्हणजेच काय, S म्हणजेच H. तर H कारण की डिस्प्लेसमेंट जो होणार तो हाईटच्या फॉर्ममध्ये होते, म्हणून mgh. आता पॉवर म्हणजेच काय, तर पॉवर म्हणजे वर्क अपॉन टाइम. म्हणजे एक पर्टिक्युलर वर्क होण्यासाठी किती टाइम, एक पर्टिक्युलर टाइममध्ये किती वर्क डन झाला, यालाच आपण काय म्हणतो, पॉवर म्हणतो. आता म्हणून काय म्हटलं, पॉवर इज अ वर्क डन अपॉन टाइम. त्याच्यानंतर 1 हॉर्स पॉवर म्हणजे किती होते, तर 7.746 वॅट इतका होते. मग लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड बट इट कॅन चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. तर इतक्या गोष्टी लक्षात राहतील. आणि एनर्जी जशी कन्झर्व आपण याच्यासाठी केली तसेच पुढच्या लेक्चरसाठी पण करा असं मला वाटते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, तेच एनर्जी दाखवा. लाईक करा. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. चला इथं थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मिळूया.